अमोल Hey!
रूप पाहता लोचनी Hare
सेवापती पितृवचन सेवापती पितृवचन सेवापती ह्याची स्तुती महापूजा महापूजा पितृवचन
स्वामी काज गुरु भक्ती, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा किंवा अनुभव नाही दुजा, सत्य बोले मुखे, दुखवे अनेकांच्या दुःखे, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा, निश्चयाचे बळ तुका म्हणे तेची फळ, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही दुजा, पांडुरंगा करू प्रथम पांडुरंगा करू प्रथम नमो आदि रूपा ओंकार स्वरूपा, विश्वाची बापा पांडुरंगा, तुझी कृपेने तुझे नाम घेऊ, तिने सुखे हो सर्व काळ, आळंदी अति दिव्य भूमी स्मरता, पाप पळाले झनी, सिद्धेश्वर दैवत असे गंगा ही इंद्रायणी, तेथे घेवनी संत रूप वसतो, श्री देवकी नंदन, त्या ज्ञानेश्वर माऊली समुचे, व्हावे सदा वंदना, श्री संताची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत, सभा सकळ साधू संतांची, महामुनी विरक्तांची, पंडित पाठक ज्ञानी यांची, या सकळाती विनवली, गाते श्रोते आणि पाहते, चतुर विनोदी दुःसिते, सोहंभावी पूर्ण ज्ञाते, या सकळाती विनवली, स्वामी काज गुरु भक्ती, पितृवचन सेवापती, हेची विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, शुभ प्रसंगी प्राप्त स्थळे भगवान परमेश्वराच्या चरणी कीर्तन रूपी सेवा करण्याकरता घेतलेला अभंग वैराग्य महामेरू तुकाराम महाराज यांचा असून 4 चरणाचा असा अभंग आहे. याच्यावत सर्व मानवी जीवांना भगवान परमात्म्याची सेवा करता यावी, ती कशी करता येईल हा सांगणारा अभंग आहे. अभंग छोटासा आहे, त्याचा भाव मात्र खूप मोठा आहे. अभंग छोटासा आहे, अभंगावर बोलणाराही त्याही पेक्षा छोटासा आहे. अभंगाच्या भावाचा विचार केला तर आपल्यापेक्षाही दीर्घ ही आपली मंडळी खरंच काळे गुरुजीवर या परिसरातील लोकांचं प्रेम आज मला दिसतंय. विठ्ठला पासून मी पाहतो काळे गुरुजींबरोबर होतो. 8-10 वर्षांचा काळे इथे मी येत होतो काळे गुरुजींकडे. गुरुजी आळंदीला येत होते आमच्याकडे. काळे गुरुजींचा संबंध मुकुंदराज स्वामी मठावर असताना पासून माझा त्यांचा परिचय. मी लहान असल्यामुळे काही जास्त संबंध नाही, पण
ओळख बोलणं चालणं एवढंच. एक वैशिष्ट्य त्यांच्या जीवनात असं होतं, आता इकडे काय मला माहिती नाही, पण आमच्याकडे इकडे येण्याच्या अगोदर हरिपाठावर ते बोलत असत. हरिपाठावर बोलत असताना, नाम कीर्तन करत असताना हरिपाठाच्या बाहेरचं प्रमाण नाही आणि हरिपाठाच्या बाहेरचा विषय नाही, असं त्यांचं संपूर्ण कीर्तन असायचं. ते मी 8वी-9वीला शाळेत असताना पासून ऐकलंय. आगळं वेगळं वैभव होता काळे गुरुजींचं. खरं पाहिलं तर मुकुंदराज स्वामीची कृपा त्यांच्यावर होती. मुकुंदराज स्वामींनी जयपाल राजाला जसं उद्धरून टाकलं, त्याप्रमाणे काळे गुरुजीला ज्ञानाचा वर्षाव मुकुंदराज स्वामीने केला. पण काही समाजकंटकाने त्याला तिथून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला, बाहेर काढलं आणि इकडच्या लोकांनी आग्रह करून त्यांना इकडे आणलं. त्याच्यामध्ये बरीचशी 4-5 मंडळी आहेत. आता नाम निर्देश सगळ्यांचा घेत नाही. बाकीचे म्हणतील मग का आम्ही काय वाटोळ केलं का गुरुजींचं. विनंती करून गुरुजींना इकडे घेऊन आले. माऊली आश्रमावर, माऊली मंदिरावरही बरेच दिवस राहिले. तिथूनही त्यांना बाहेर येण्याचा निघण्याचा प्रयत्न झाला. या परिसरातल्या मंडळीने काळे गुरुजी कायमचेच या परिसरात असावे म्हणून हा आश्रम स्थापन केला. आश्रम नवीन स्थापन केला त्यावेळेस देखील मी इथं कीर्तन केलंय. निंभारीला कीर्तन केलंय 2-3 वर्ष. निंभारीची मंडळी असतील त्याला माहिती आहे, परिसरातल्या सगळ्या मंडळींना माहिती आहे. आणि हे काही नव्हतं, नवीन आश्रम स्थापन केला त्यावेळेस हा मंडप पण नव्हता. फक्त छोट्याशा 2 खोल्या आणि छोटंसं मंदिर सुरुवातीला बांधलेलं होतं. इथे आलो. त्यानंतर मात्र मग इकडे 2000 इकडे येता आलं नाही. म्हणजे गुरुजी गेल्यापासून या परिसरात काही येण्याचा योग आला नाही. तसं येण्याच्या अगोदर मी बहुतेक 90-91च्या वेळेला आम्ही उभयता दोघं आलो होतो पारायण करण्यासाठी. 8 दिवस थांबलो. मी काहीतरी 9-10 पारायण केले इथे. तांबे महाराजांनी आमची राहण्याची व्यवस्था वगैरे केली, खोली दिली. ते म्हणले महाराज निवांत आहे, काय अडचण नाही. त्यावेळेस कुठला तरी सप्ताह चालू होता, त्यावेळेस त्या सप्ताहातही कीर्तन तांबे महाराजांनी मला करायला लावलं होतं. इतके जवळचे संबंध या परिसरामध्ये घट्ट झाले. पहिल्याच वेळेस काळे गुरुजीमुळे मी चौकशी केली तर म्हणले गुरुजी कुठे आहेत. तर त्यांनी संपूर्ण पत्ता वगैरे दिला आणि ते पत्ता शोधत आम्ही गुरुजींकडे आलो. गुरुजींची भेटी घेतली आणि तिथून पुढे गुरुजींचे संबंध, त्याच्या अगोदरपासून संबंध होते. गुरुजींचे संबंध या परिसरात जिवंत राहावेत असं या परिसरातील भक्तजनांना वाटलं. म्हणून या आश्रमाची स्थापना आणि काळे गुरुजींचं नाव कायमचं अजरामर राहावं हे तुमची इच्छा निश्चितच फलदायी ठरली आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जमलेले संपूर्ण कार्यकर्ते, पुढारी, सरपंच, सदस्य, भजनी मंडळ, मृदंगाचार्य, हार्मोनियम वादक, विनेकरी, सर्वजण मंडळी आपण इथं निष्ठेने, श्रद्धेने, विश्वासाने आलेला आहात. आमच्या भगिनी आहेत, माता आहेत, बंधू पिताश्री आहेत. या सर्वांना प्रणाम करून वास्तविक प्रभू तुम्ही महिषाच्या मूर्ती, मी दुबळा अर्जित असे भक्ती, तुम्ही संपूर्ण महिषाच्या भगवंताच्या मूर्ती आहेत असं जाणून मी तुम्हाला प्रणाम करतो. काळे गुरुजीबद्दल बोलायचं झालं तर खूप वेळ लागणार आहे आणि तेवढा वेळ आपल्याला नाही, अपुरा वेळ आहे. म्हणून काळे गुरुजी माझ्यापेक्षा तुम्हाला जास्तच माहिती आहे, पण इथे येण्याच्या अगोदर जे काळे गुरुजी होते ते मात्र तुम्हाला सगळ्यांना माहिती नाही.
म्हणून काळे गुरुजीबद्दल थोडंसं बोलावं लागलं आणि बोललंच पाहिजे. ज्यांच्या पुण्यस्मरणानिमित्ताने कार्यक्रम आहे त्यांचं चरित्र वर्णन केलं पाहिजे. तसं पाहिलं तर संतांचं चरित्र खूप दुर्लभ आहे. ऐसा संतांचा महिमा म्हणा की ऐसा संतांचा महिमा, 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 ऐसा संतांचा समाजाला स्थिर म्हणून ठेवण्याचं कार्य संतांनी केलं. समाजाला माणूस म्हणून जगण्याची कला संतांनी दिली. संतांशी कसं बोलावं संत शिकवतात. कुटुंबाशी कसं बोलावं संत शिकवतात. ज्येष्ठाशी कसं बोलावं संत शिकवतात. लहानाशी कसं बोलावं संत शिकवतात. एवढंच नाही तर काय खावं संत सांगतात. काय प्यावं संत शिकवतात. कसं बोलावं संत शिकवतात. काय पाहावं संत शिकवतात. काय ऐकावं संत शिकवतात. काय हाताने करावं ते संत शिकवतात. पायाना कोणीकडे घेऊन जावं हे संत शिकवतात. एवढा संतांचा महिमा. आणखीन एक संतांचा महिमा सांगायचा राहिला. महाराज म्हणतात संतांच्या आचार विचार उच्चाराशी आपले आचार विचार उच्चार जुळवले रे जुळवले. आलिंगन घडी मोक्ष सायुज्यता जोडे. ऐसा संतांचा महिमा. आलिंगन घडे म्हणजे केवळ शरीरालाच आलिंगन दिलेलं नाही. आपण तेवढंच दृष्टी घेतो शरीरापुरते, पण तो भाव तुकाराम महाराजांना सांगायचा नाही. तुकाराम महाराज म्हणतात जर संतांशी खरंच आलिंगन तुम्हाला द्यावं असं वाटत असेल तर संतांच्या आचाराशी आपला विचार जुळवणं हे आलिंगन. संतांच्या विचाराशी संतांच्या विचाराशी आपला विचार जुळवणं हे आलिंगन आहे. आणि संतांच्या उच्चाराशी आपले उच्चार जुळवणं हे खरं आलिंगन आहे. आणि असं ज्या वेळेस आलिंगन घडेल त्यावेळेस मोक्ष सायुज्यता जोडे. बरेचसे लोक संतांच्या जवळ जातात पण संतांच्या विचाराचं उच्चाराचं आचाराचं अनुकरण करत नाही, म्हणून त्यांना लाभ मिळत नाही. विठ्ठल आणखीन एक सांगितलेलं तुकाराम महाराज म्हणतात अशा संतांची कशा संतांची नाथ महाराज म्हणतात सांगतात. कसे संत सर्वाभूती दया साधू म्हणावे ऐशिया.
जग ब्रह्मरूप जाण हेची साधूचे लक्षण. हे नाथ महाराजांनी एक अभंग स्वतंत्रच लिहिलेला आहे. एवढंच नाही तर त्याच्या पुढे तो काही एका जनार्दनी संत नित्य साधी आत्मजित असे संत आहेत की सर्वाभूतीची दया आहे, कोणावरही दया करण्याची. सर्वभूती या शब्दाचा अर्थ मानवावरच नाही, पशुवर, पक्ष्यावर, जलचर, भूचर, वनचर, वेली, वृक्ष, पाषाण, माती या सगळ्यावर जो दया करतो त्याला संत असं म्हणतात. आणि एवढंच नाही, एखाद्याने निंदा केली तर ती ऐकत नाही, हेही साधूचं लक्षण आहे. जाता जाता 1 मिनिटात सांगून जातो. एक साधू महात्मा एका गावातून चालल्यानंतर टोकार पोरं, खोडकर पोरं गावातच होते रस्त्यावर. साधू आपला निवांत चालला, आपलं नामस्मरण करत 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 पोराने टिंगल करायला सुरुवात केली. आला साधू, आला गंधवाला, आला भगवा, आला दाढीवाला, आला जटावाला, अनेक नाना प्रकाराने बोलू लागले. ते साधू महात्मा आपला चालला आणि हे पोर पाठीमागे टिंगल करत चालले. साधूनं लक्षच दिलं नाही त्या मुलाकडे. पोराने अपशब्द बोलायला सुरुवात केली त्या साधूला, तरी त्या साधूने ऐकलं नाही, निघून गेले पुढे. गावाच्या बाहेर गेल्यानंतर त्यांच्या बरोबर एक सद्व्यक्ती गेली बाहेर. पोरं निघून गेले. म्हणलं जाऊ द्या, वेळ दिसतंय, याला काही कळत नाही. बाहेर गेल्यानंतर त्या सत्पुरुषाने साधूला विचारलं, महाराज आपण गावातून आत्ता आलाय? म्हणले हो. पोराने तुमची टिंगल, मस्करी, चेष्टा केली? म्हणले हो. तुम्ही काहीच प्रतिकार केला नाही? म्हणले मी कशाला प्रतिकार करू? त्यांनी द्यायची सुरुवात केली, दिलं त्याने, पण मी घेतलंच नाही. मला काय दोष लागणार आहे? मी जर ते घेतलं तर मला वाईट वाटण्याचं कारण आहे, मी ते घेतलंच नाही तर मला वाईट वाटण्याचं कारण काय? आणि ज्या अर्थी मी घेतलं नाही त्या अर्थी ते अपशब्द कोणाजवळ राहिले? त्यांच्याजवळच राहिले. त्याच्यात दुसरं उदाहरण सांगतो. एका मंगल कार्या लग्नामध्ये मुलीच्या वडिलांनी जाहिरात दिली, कोणाचाही आहेर स्वीकारला जाणार नाही अशी पत्रिकेत जाहिरात दिली. तरी एक सद्भक्त काहीतरी द्यावं म्हणून लग्न झाल्यानंतर त्या वधूच्या वडिलाकडे गेला. महाराज घ्या ना. ते म्हटले मी घेणार नाही असं सरळ सांगितलं. त्या सद्भक्ताने आणलेली वस्तू वधू पित्याने घेतलीच नाही. कोणाजवळ राहिली? ज्याने आणली त्याच्याजवळच राहिली. त्याचप्रमाणे टिंगल, मस्करी, चेष्टा, शिव्या दिल्या, त्या घेतलंच नाही तर कुणाजवळ राहतील? हे ज्याला कळतं, हे जसं अनुकरण करतो त्याला साधू असं म्हटलंय. साधू म्हणावे ऐशिया, याला साधू म्हटलं जातं. आणि हे सगळे लक्षण काळे गुरुजीकडे होते. तिकडे अंबाजोगाईला असताना बऱ्याच मंडळींनी त्यांची निर्वसना केली. तोंडावर अपशब्दाने बोलण्याचा प्रयत्न केला, पण प्रतिकार केला नाही. निंदी कोणी तेही नाही वेगळा गोळी पाडतो.
कोणी पूजा करी मज हेही नाही तेही नाही. हाच प्रश्न तुकाराम महाराजांना विचारला होता. महाराज, तुमचे लोक निंदा करतात, तुम्हाला मारलं, एवढंच नाही तर तुम्हाला गाढवावर बसून गावातून मिरवून काढलं. महाराज म्हणले, सगळं जरी झालं असलं तरी माझा त्याचा संबंधच नाही. गाढवावर बसवलं, नाशिवंत शरीर आहे, शरीराचा माझा काही संबंधच नाही. मज हेही नाही तेही नाही. मज हेही नाही तेही नाही. कोणी पूजा केली तरी त्याचा काही आनंद वाटत नाही, कोणी मारलं तरी त्याचं दुःख होत नाही. मज हेही नाही तेही नाही. असे सर्व लक्षणं काळे गुरुजींच्या बाबतीत होते. आणि काळे गुरुजींना ओळखण्याकरता बरीचशी मंडळी या परिसरात होती, म्हणून तर काळे गुरुजींना इकडे थांबवलं. आणि त्याच्यात पुढे सर्वांनी काळे गुरुजींचं नाव पुढे चालावं म्हणून अट्टहास करून हा आश्रम स्थापन केला. आणि आश्रमाचं संपूर्ण नेतृत्व भगवान महाराज शास्त्रीकडे दिलं. ही आनंदाची गोष्ट. योग्य अधिकाऱ्याची निवड करून तुम्ही आश्रमाची जबाबदारी त्यांच्यावर सोपवली. आनंदाची गोष्ट आहे. साधूचे लक्षण संपूर्ण काळे गुरुजींच्या अंगामध्ये होते. पदोपदी चालत असताना होते. कार्यक्रमाला कीर्तनाला गेले तर कीर्तनाला पैसे घेत नव्हते, बरोबरचे माणसं पैसे घेत होते. बरोबर आहे, ते पैसे हातात घेत नव्हते. बरोबर गाडी ड्रायव्हर असतील, बरोबर भजनी मंडळ असेल, कोणी पैसे त्यांच्याकडे जायचे. मी माझ्या डोळ्याने पाहिले, अनुभवलेले. बरोबरची माणसं सांगायचे, काळे गुरुजी हातात पैसा घेत नाहीत. असं वैशिष्ट्य काळे गुरुजींचं होतं. खूप मोठा त्याग होता. मुकुंदराज स्वामीवर येताना आणि जाणते झाल्यानंतर त्यांच्या घरच्यांनी त्यांचं शेत लिहून घेतलं. इकडं आल्यानंतर संपूर्ण त्यांच्या बंधूंच्या ताब्यात शेत नावावर गेलं, ते गेलं, सगळं झालं. वारसा हक्काने त्यांच्या त्या भावाच्या मुलाकडे गेलं. तरी पण काळे गुरुजींना कधी त्याचं वाईट वाटलं नाही. ते म्हणले, आपल्याला त्याची गरजच नाही. शरीरच आपलं नाही तर शरीर संबंधी नाते वाटे होते, आणि शरीर संबंधी घर, शरीर संबंधी शेतवाडी कुणाचे. महान त्याग होता काळे गुरुजींच्या अंगामध्ये. तसा त्याग आपल्या अंगात नाही, आपल्या जवळ नाही म्हणा. तसा त्याग आपण करू शकत नाही. आपल्याला आणखीन घर सुटत नाही, कुटुंब सुटत नाही. वारीला चला म्हणलं तर नाही म्हणतात, मी पंढरपूरलाच येतो. त्याग होत नाही आपल्याच्याने. साधू महात्मे अंग झाडून घराच्या बाहेर पडतात, झळझळून ये भक्तीचे वाटेला. ते भगवान परमात्म्याचं वचन अर्जुनाला दिलेलं बरीचशी मंडळी पाळतात. हा महत्वाचा भाग आहे. आणि खरं भगवंताच्या वचनाचा खरा प्रसार ज्ञानेश्वर महाराजांनी केला. पुढे चला बाबा, भगवंताचं वचन संस्कृत भाषेतलं व्यास महर्षीने लिहिलेलं ते सगळ्यांना कळेलच असं सांगता येत नाही. म्हणून ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यात मराठी भाषा करून, आहे का नाही, सगळ्या समोर भगवान परमात्म्याचं यथार्थ ज्ञान मराठी भाषेत देऊन तुमच्या आमच्या हृदयापर्यंत पोहोचलं केलं. प्रकट गुह्य बोधे विश्व ब्रह्मची केले. थोडीशी पार्श्वभूमी घेतो आणखी मागे, क्षमा मागून सगळ्यांची. भगवान शंकरापासून ज्ञानाचा उदय झाला पार्वतीच्या निमित्ताने. ते ज्ञान मच्छिंद्रनाथाकडे आले. मच्छिंद्रनाथाकडून गोरक्षनाथाकडे आलं. गोरक्षनाथाकडून गहिनीनाथाकडे आलं. गहिनीनाथाकडून निवृत्तीनाथाकडे आलं. आणि निवृत्तीनाथाकडून ज्ञानेश्वर महाराजाकडे आलं. आता आपण त्याचा विचार करू. भगवान शंकर त्यांनी उपदेश केला मच्छिंद्रनाथांना, ते भगवान विष्णूचा अवतार.
म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यातच ते ज्ञान राहिलं, ज्ञान समाजापर्यंत आलं नाही. चला, मच्छिंद्रनाथाने जो उपदेश केला तो मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला. गोरक्ष भगवान शंकराचे अवतार. परत भगवान विष्णूने परत भगवान शंकराला ज्ञान दिलं. म्हणजे भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यातच ज्ञान राहिलं, समाजाकडे आलं नाही. कुठपर्यंत? निवृत्तीनाथापर्यंत. चला पुढे. गोरक्षनाथाने ज्ञान सांगितलं तर कोणाला सांगितलं? भगवान विष्णू भगवान शंकराचा अवतार असणारे गोरक्षनाथ महाराज, त्यांनी गहिनीनाथांना उपदेश केला. तो गहिनीनाथ भगवान विष्णूचा अवतार. आणि भगवान विष्णूचा अवतार असणारे गहिनीनाथ उपदेश केला निवृत्तीनाथांना, ते भगवान शंकराचा अवतार. म्हणून भगवान शंकर आणि भगवान विष्णू यांच्यातच ज्ञान राहिलं, बाहेर समाजात आलं नाही. त्यापुढे आपण चालू. भगवान शंकराने निवृत्तीनाथाने उपदेश केला तो ज्ञानेश्वर महाराजांना. म्हणजे भगवान विष्णूचाच अवतार, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. भगवान विष्णूचा अवतार असणारे ज्ञानेश्वर महाराज यांनी विचार केला, हे ज्ञान आतापर्यंत या दोघातच राहिलं, तिसऱ्याकडे गेलंच नाही. तो विचार करून ज्ञानेश्वर महाराजाने ते ज्ञान प्रगट रूपाने, जाहीर रूपाने प्रगट करण्याकरता भावार्थ दीपिकेचा प्रयत्न केला आणि ते लिहिले. आता ते ठिकाणी इथंच आहे, आपल्याला माहिती सगळ्यांना. ती कथा सांगण्याची गरज नाही, तो भाव सांगण्याची गरज नाही. ते सांगितलं, दिलं, लिहिलं गेलं. ते लिहिलेलं अजरामर राहावं, लिहिलेलं अजरामर राहावं म्हणून मेलेल्या माणसाला जिवंत करून त्याच्याकडून लिहून घेतलं. काय ज्ञानेश्वर महाराजांची दीर्घदृष्टी असेल आपल्याला कळत नाही, सांगता येत नाही. आणि ते शब्द नाही, शब्द नाही. का नाही? ज्या शब्दाला परब्रह्माचा स्पर्श झाला ते शब्द राहत नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलंय, ज्या बोलण्याला, ज्या शब्दाला परब्रह्माचा स्पर्श राहत नाही ते शब्द आणि ते लिहिणं सकाळचं लिहिलेलं संध्याकाळी जुनं होतं. का? परब्रह्माचा स्पर्श नाही. वाचे बर्वे कवित्व, कवित्वी बर्वे रसिकत्व, रसिकत्व त्याला जर परब्रह्माचा स्पर्श असेल तर कायमच टिकलं जातं. म्हणून त्या लिहिण्याला, त्या शब्दाला, त्या अक्षराला परब्रह्माचा स्पर्श असल्या कारणाने ते अजरामर राहणार आहे. याच्या अगोदर थोडस सांगून जातो. ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर 125 वर्षांनी अगोदर, ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदर 125 वर्षांचा काळ मुकुंदराज स्वामीचा. मुकुंदराज स्वामींनी विवेक सिंधू नावाचा ग्रंथ लिहिलाय. अगदी तोला मोलाचा ग्रंथ आहे. ज्याप्रमाणे ज्ञानेश्वरी आहे त्याचप्रमाणे विवेक सिंधू नावाचा ग्रंथ आहे. कुणी अवलोकन केलं नसलं तर जरूर बघा. 3 ग्रंथ आहेत मुकुंदराज स्वामीचे. पवन विजय नावाचा ग्रंथ आहे. पवन, पवन या शब्दाचा वारा, वारा या शब्दाचा अर्थ आपल्या शरीरातून वाहणारा वारा. कोणत्या नाडीतून वाहतो त्यावेळेस कोणतं काम करावं असं सांगणारा ग्रंथ आहे. महाराजांना थोडासा अनुभव आहे त्याचा, एक नाही. इडा, पिंगला आणि सुषुम्ना अशा 3 नाड्या आहेत. 3 नाड्यातून वाहणारा वायू, त्या वायूने कोणतं कार्य करावं असं स्पष्ट सांगितलेलं आहे. त्याच्यात फलदायी होता. आपण कोणत्या कामाला निघालो आणि कोणत्या नाडीत वाहत असणारा वारा असावा त्यावेळेस पुढचा पाऊल टाकून पुढे निघावं असं सांगितलेलं आहे. चला,
ज्ञानेश्वर महाराजांनी जी कला केली ती आगळी वेगळी आहे. आणखीन एक कला आहे. 1400 वर्ष जगलेल्या माणसाला जगावं कसं हे कळालं नव्हतं, म्हणून जगावं कसं हे सांगण्याची कला ज्ञानेश्वर महाराजांनी मुक्ताबाईला दिली आणि सांगितलं, मुक्ते तुझं गिऱ्हाईक आहे. चांगदेव महाराजांची स्पष्ट शब्दाने उक्ती आहे. चांगदेव मान आदि जन्म आलो, चांगदेव मान आदि जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव मान आदि जन्म आलो, चांगदेव आदि जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. चांगदेव म्हणे आधी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईला दोघांना उपदेश करण्याची आज्ञा ज्ञानेश्वर महाराजांनी दिली. एक चांगदेव महाराज आणि दुसरे विसोबा काका, या दोघांना मंत्रोपदेश देऊन मुक्त केलं मुक्ताबाईने. ज्ञानेश्वर महाराजांनी शिष्यच केलं नाही, शिष्यच केलं नाही. आता एक शिष्यच म्हणू, शिष्य नाही म्हणता येणार, आहे की नाही. कधी ना बोलणारा माणूस त्याला बोलायला लावलं, कधीच कसल्याही प्रकाराचा आ ई उ न म्हणणारा माणूस म्हणू त्याला आपण आ म्हणू. ज्ञानेश्वर महाराजांनी त्याचा स्पर्श केला म्हणून तो माणूस झाला पशुचा. बरोबर घेतला. आळंदीच्या पुणे जिल्ह्याच्या हद्दीत गेल्याबरोबर त्या रेड्याने देह ठेवला, तिथेच त्याची समाधी बांधली. आजही प्रत्येक वैद्यवारीला तिथे यात्रा भरते. वैशिष्ट्य ज्ञानेश्वर महाराजांनी ज्याला स्पर्श केला त्याची जर वारी भरत असेल, दिंड्या जातात चैत्र महिन्यात, चैत्र वैद्यव एकादशीला 10-20 दिंड्या त्या परिसरातून तिथे येतात आणि 4 दिवसाचा कार्यक्रम 5 दिवसाचा कार्यक्रम होतो. हे वैशिष्ट्य ज्ञानेश्वर महाराजांची शक्ती ताकद आपल्या लक्षात येते. योग्याकरता चांगदेव 65 लिहिले, ज्ञानाकरता ज्ञानेश्वर लिहिले, मुक्ताकरता अमृत अनुभव लिहिला आणि सर्वसामान्य माणसाकरता हरिपाठ लिहिला. खरं हरिपाठ वेदाचं ज्ञान गीतेमध्ये, गीतेचं ज्ञान ज्ञानेश्वरीमध्ये, गीता ज्ञानेश्वरीचं ज्ञान एकट्या हरिपाठात आहे. मग हरिपाठाच्या अर्थाच्या गाभाऱ्यात जर आपण शिरलो तर निश्चितच आपल्याला कळेल आपलं जीवन म्हणजे काय होते. तेवढं वैशिष्ट्य त्या हरिपाठ महाराजांनी माऊलीने समर्पित केलं आहे, ते तुमच्या आमच्या स्वाधीन केलंय. हरिपाठ आपण म्हणतो, नुसता म्हणतो. आपण कसा म्हणतो? आटपा लवकर, आटपा लवकर, आटपा लवकर. हरिपाठाच्या अर्थाच्या गाभाऱ्यात आपण शिरत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात एवढं मोठं ज्ञान माझ्यापर्यंत येत असताना भगवान विष्णू आणि भगवान शंकर यांच्यातच राहिलं. ते कारण मला माझ्या निवृत्तीनाथाने ते ज्ञान माझ्या हातामध्ये दिलं. निवृत्तीने दिधले माझे हाती ज्ञान गोड गम्य, ज्ञानदेवा लादले निवृत्तीने दिधले. माझ्या हाती मुक्तपणाने निवृत्तीनाथाने दिलेलं ज्ञान मी सर्व समाजाला, सर्व जातीला, सर्व मानवी जीवनाला देण्याचा प्रयत्न करीन. म्हणून ते प्रतिज्ञा करून ज्ञानेश्वर महाराजाने समाजापर्यंत पोहोचतं केलं ज्ञान. आणखीन सांगू, ते ज्ञान आपल्यापर्यंत वारकरी संप्रदायात आलं, वारकऱ्यापर्यंत आलं, भक्तापर्यंत आलं, पारायण करण्यापर्यंत आलं, आदिवासीपर्यंत ते ज्ञान गेलं. ते ज्ञान राठोड समाजापर्यंत गेलं, लमाण समाजापर्यंत गेलं. ते ज्ञान आदिवासी तर गेलंच गेलं. ते ज्ञान पारधी समाजापर्यंत गेलं. 2 कीर्तन करायचं आमच्या मराठवाड्यात पारधी समाजाचे, 4-3 कीर्तन करायचं
लमान समाजातले, ते ज्ञान त्यांच्यापर्यंत करण्याचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केलं. आणखीन काय करायचं? एवढा मोठा अधिकार ज्ञानेश्वर महाराजांना तळागाळापर्यंत जाऊन हे विश्वची ब्रह्म करेल ही प्रतिज्ञा ज्ञानेश्वर महाराजांनी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. अशा त्या ज्ञानेश्वर महाराजांनी जो भाव सांगितला ती वारसा तुकाराम महाराजांनी घेतली आणि त्याच वारसेप्रमाणे तुकाराम महाराज तुकाराम महाराज म्हणतात, देवाची सेवा घडावी असं वाटत असेल तर तुम्हाला सगळ्यांना मिळून सर्वांना मिळून उपाय सांगतो. कोण वडील असेल त्यांना सांगतो, कोण मुलगा असेल त्याला सांगतो, स्त्री असेल त्यांना सांगतो, शिष्य असेल त्याला सांगतो. एक नाही, एवढंच नाही तर ज्याला आई वडीलही नाहीत, कोणाला गुरु शिष्यही नाहीत आणि जो काहीच करत नाही त्याच्याकरताही सांगतो. या अभंगात महाराजांनी सांगितलं. पहिल्या चरणामध्ये महाराज म्हणतात, स्वामी काज गुरु बंदे, स्वामी काज स्वामी काज, स्वामीची सेवा, स्वामीचं काम, गुरुभक्ती, शिष्याने गुरुची सेवा करणं, पितृवचन, मुलामुलीने आई वडिलांची सेवा करणं हीच सेवापती. स्त्रीने दुसरीकडं कुठं जायचं नाही, तीर्थयात्रा करायची नाही, पंढरीला जायचं नाही, आळंदीला जायचं नाही, हरिपाठ म्हणायचा नाही, ज्ञानेश्वरी वाचायचे नाही. अंतःकरणपूर्वक समर्पित होऊन पतीची सेवा करणं हेची विष्णूची महापूजा. आन भाव नाही तुझा. दुसरा आन भाव या शब्दाचा अर्थ दुसरा विचारच नाही. ते निष्ठेनं, श्रद्धेनं, विश्वासाने समर्पित होऊन आपल्या मालकांची सेवा करणं ही स्त्रीचा धर्म आहे. विश्वासाने, श्रद्धेने, निष्ठेने समर्पित होऊन मुलामुलीने आईवडिलांची आज्ञा पाळणं हीच विष्णूची महापूजा. निष्ठेनं शिष्याने गुरुची सेवा करणं हीच विष्णूची महापूजा. आणि समर्पित होऊन नौकराने मालकाची सेवा करणं हीच विष्णूची महापूजा. आन भाव नाही दुजा. हे भगवंताच्या महापूजेचं वर्म सांगितलं. याच बरोबर आणखीन दुसरं एक वर्म तुकाराम महाराजांनी सांगितलंय. संतांची सेवा, संतांचं नामस्मरण.
समर्पित होऊन जर संतांच्या संगतीत राहिलं, संतांचं नामस्मरण केलं, संतांची पूजा केली तर ती पूजा देवाला प्राप्त होते असं तुकाराम महाराज म्हणतात. हीच विष्णूची महापूजा हा सत्य बोले हा सत्य बोले सत्य बोले हा सत्य बोले हा सत्य बोले सत्य बोले सत्य बोले मुखे मुखे मुखाने. आता व्याकरण नाही मला समजत एवढं. मुखी हा शब्द नाही, मुखे मुखे म्हणजे मुखाने असा त्याचा अर्थ होतो. दुःखवे अनेकाच्या दुःखे, इतरांच्या समोरच्या व्यक्तीला झालेल्या दुःखाने जो दुःखी होतो हीच भगवंताची महापूजा आहे. मला अपेक्षा दुसरी होती. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, संतांची सेवा केली देवा पावे ऐसे तुका म्हणे. संतांची केलेली सेवा देवाला प्राप्त होते म्हणून संतांची सेवा सर्वश्रेष्ठ मानलेली आहे. तुम्ही काळे गुरुजींची सेवा करतात यापेक्षा वेगळे काही गरज नाहीत. काळे गुरुजींची सेवा देवालाही प्राप्त होते आणि काळे गुरुजींनाही प्राप्त होते, हे वैशिष्ट्य आहे. म्हणून काळे गुरुजींची सेवा गुरुजींना तर प्राप्त होते याच्यात नवल नाही, पण ती सेवा ती पूजा देवाला प्राप्त होते, देवाला मिळते, देव संतुष्ट होतो. हे संतांच्या पूजेचं महत्त्व आहे, महात्म्य आहे. म्हणून महाराज म्हणतात संतांची सेवा करा, हेची विष्णूची महापूजा अनुभव नाही दुजा. याच्याकरता ह्या सगळ्या गोष्टी घडण्याकरता, स्वामीचं काम करण्याकरता निष्ठेनं श्रद्धेनं विश्वासानं, गुरु शिष्याने गुरुची सेवा करण्याकरता श्रद्धा विश्वास निष्ठा एक निष्ठेनं काम करण्यासाठी, आईवडिलांची सेवा पालन करण्याकरता लागणारी निष्ठा श्रद्धा विश्वास आहे की नाही. पतीला आपल्या स्त्रीला आपल्या पतीची सेवा करण्याकरता विश्वास श्रद्धा निष्ठा समर्पितपणा, या सगळ्याच्या पाठीमागे एक पाहिजे, तो म्हणजे निश्चय. तो निश्चय असेल या सगळ्या गोष्टी घडतील असं तुकाराम महाराज शेवटच्या चरणात म्हणतात. निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ निश्चयाचे बळ
स्वामी काज गुरुभक्ती पितृवचन सेवापती हेची विष्णूची महापूजा अनभाव नाही तुझा सत्य बोले मुखे दुखवे अनेकाच्या दुःखे हेची विष्णूची महापूजा अनभाव नाही तुझा निश्चयाची बोळ तुका म्हणे तेची फोळ हेची विष्णूची महापूजा अनभाव नाही तुझा खरं बोलण्याकरता देखील निश्चयाचं बोळ पाठीमागे पाहिजे. इथं खरं बोललं हे ठीक आहे, पण दुसरीकडे खरं बोलायला सांगता येत नाही का? निश्चय नाही. ज्यांच्या पाठीमागे निश्चयाचं बळ आहे तोच वारी करू शकतो. ज्याच्या पाठीमागे निश्चयाचं बळ आहे तेच पतीची सेवा करू शकतात. ज्याच्या पाठीमागे निश्चयाचं बळ आहे तेच आईवडिलांची सेवा करू शकतात. ज्यांच्या पाठीमागे निश्चयाचं बळ आहे तेच गुरुची सेवा करू शकतात. ज्यांच्या पाठीमागे निश्चयाचं बळ आहे तेच मालकाची सेवा करू शकतात. म्हणून निश्चयाचं बळ महत्त्वाचं आहे. ज्यांच्याजवळ निश्चय आहे त्यांच्याजवळ सगळंच आहे. ऐक नाही, मी आळंदीला जाणार म्हणजे जाणार, अभ्यास करणार म्हणजे करणार, मृदंग वाजवणार म्हणजे वाजवणार. निश्चय नसेल तर काहीच होत नाही. बरेचसे पोरं 2 वर्ष मृदंग वाजवतात पण काहीच नाही आलं की निघून जातात. का?
निश्चय कमी पडला देते. 4 वर्ष आळंदीत राहतात पण प्रवचन कीर्तनही करता येत नाही, संस्थेत राहूनही. का? निश्चय कमी पडला त्यांचा. म्हणून निश्चय महत्त्वाचा आहे. तुकाराम महाराज म्हणतात आपल्या जीवनामध्ये, अंतःकरणामध्ये, मनामध्ये निश्चयाचं बळ असलं पाहिजे, मग सगळ्या गोष्टी आपल्याकडून होतात. आता असा तुकाराम महाराजांचा संदेश आपल्यापुढे या रूपाने, कीर्तन रूपाने ठेवण्यात आला. झालेली सेवा भगवान परमात्म्याच्या चरणी, काळे गुरुजींच्या चरणी समर्पित करू. हे काय झालं असेल वाकडे तिकडे 2 शब्द, परमपूज्य वैकुंठवासी कुंभार गुरुजींच्या उपदेशाचं शेष आहे असं समजून आपण थांबू. एक महत्त्वाचा संदेश आणखीन तुम्हाला देण्यात येतो. जर काळे गुरुजींची सेवा निष्ठेनं, श्रद्धेनं, विश्वासाने केले, निश्चितच काळे गुरुजींचा आशीर्वाद तुमच्या पाठीमागे राहील आणि तुमचं जीवन सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं होईल असा काळे गुरुजींचा आशीर्वाद आहे. म्हणून काळे गुरुजींची सेवा करण्याकरता कोणीही कसल्याही प्रकाराची हाय गय करायची नाही. निश्चय जवळ ठेवा आणि काळे गुरुजींची सेवा करा. याच ठिकाणी जातो. आपण सर्वजण इथे आलात म्हणून तुमच्या आशीर्वादाने, तुमच्या कृपेने 2 शब्द बोललो. माता भगिनीच्या कृपेने. बरेचसे कीर्तनकार असूनही आहे का नाही, भगवान महाराज म्हटले काळे गुरुजींच्या संबंधित कोणतरी आणखीन एक राहिलं आहे, कोणतरी आणखीन एक राहिले. असा विचार करत 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 माझं स्वरूप त्यांच्या समोर आलं. काळे गुरुजींकडे बघून विचार केला की गुरुजी तुमच्या संबंधित कोणीतरी राहिले. काळे गुरुजींनी भगवान महाराजांना माझा चेहरा समोर दाखवला. काळे गुरुजींची आज्ञा म्हणून भगवान महाराजाने तुम्हा सर्वांची संमती घेऊन माझ्याकडे हाक मारली आणि तुम्हा सर्वांच्या हाकेला ओ देण्याकरता इथपर्यंत आलो. झालेली सेवा तुम्हा सर्वांच्या चरणी प्रार्थना कर. वास्तविक मी काही कीर्तनकार नाही, प्रवचनकार नाही, कथाकार नाही, मला मृदंगातलं काहीच कळत नाही. आमच्या एक नाही महाराजांना माहिती आहे सगळं, तरी ते बघायला आले खरंच काय महाराजांच्या जवळ आहे का काही म्हणून. त्यांनी पैठणमध्ये बरेच दिवस पैठणमध्ये दिंडीच्या वेळेला कीर्तनं ठेवले. त्यांच्या वडिलांनी तेही होते तिथे. त्यांचे आमचे जुने संबंध आहेत वडिलापासून. सगळ्यांशी संबंध आहेत. काय हे एकदा एकाचा संबंध आला की मरेपर्यंत आपल्याकडून तो संबंध तोडायचा नाही. हे जीवनातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. संबंध कोणाचाही येऊ, कोणाचा संबंध येईल सांगता येत नाही. कदाचित प्रवास करत असताना एस टीमध्ये काही माणसांचा, चांगल्या माणसांचा संबंध येतो कदाचित, पण तो संबंध पुन्हा तोडायचा नाही. हे मी थोडंसं माझ्या जीवनात सांभाळलं आहे. एकदा आलेला संबंध तो तोडायचा नाही असं सांभाळून पाळून काळे गुरुजींची आज्ञा म्हणून भगवान महाराजांनी मला हाक दिली. तुम्हा सर्वांची इच्छा, प्रेरणा म्हणून येथे येण्याचा योग आला. तुमच्या कृपेने जसं बोलण्याचा प्रयत्न केला, वैकुंठवासी परमपूज्य गुरुजींचा आशीर्वादाने, गुरुजींच्या शब्दाचा अनुवाद म्हणून आपण इथे केल्याचा प्रयत्न केला. सर्वांच्या चरणी साष्टांग शतशः प्रणाम करतो थांबतो. ज्ञानेश्वर ज्ञानराज माय ज्ञानेश्वरी, हे माय ज्ञानेश्वरी, माय ज्ञानेश्वरी, भाव अक्षराची गाठी, माय ज्ञानेश्वरी, ब्रह्मज्ञानाचे गोमटी, माय ज्ञानेश्वरी, ब्रह्मानंद लहरी, माय ज्ञानेश्वरी, संत
जय जय